शनी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांसाठी आताच्या घडीची मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्यातील सरकारी, निमसरकारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या महागाई भत्ता 60% संदर्भात ही महत्त्वपूर्ण बातमी असून काय आहे ती बातमी आणि राज्य सरकारी कर्मचारी पेन्शनधारकांना महागाई भत्ता 60% कधी मिळणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। आपण स्क्रीनवर पाहताय राज्यातील राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या आपल्या यूट्यूब चॅनलला महागाई भत्ता वाढी संदर्भात कमेंट्स प्राप्त होत होत्या आणि या संदर्भात महागाई भत्ता वाढ जी आहे ती कधी मिळणार याकडे राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांचं लक्ष लागलेलं आहे। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता हा केंद्र सरकारच्या धर्तीवरती वाढवला जातो। केंद्र सरकारनं या अगोदरच एप्रिल महिन्यामध्ये हा 2% महागाई भत्ता जो आहे तो वाढवलेला आहे आणि आता राज्य सरकारी कर्मचारी या 2% वाढीच्या प्रतीक्षेत आहेत। प्रत्यक्षात या महागाई भत्ता वाढीची घोषणा झाल्यानंतर जानेवारी 2026 पासून ही महागाई भत्ता थकबाकी जी आहे ते मिळणार आहे। एकूणच पाहता सध्या राज्य सरकारचं अधिवेशन सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो, कारण अनेक राज्य सरकारी कर्मचारी संघटना त्याचबरोबर कर्मचारी जे आहेत त्यांची या संदर्भातली मागणी सुरू आहे। त्यामुळे 2% वाढ जी आहे ती आता होणार आहे, कारण जुलै महिन्यामध्ये केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांची पुढील 3% वाढ जी आहे त्या संदर्भातली घोषणा होणार आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांना सुद्धा नियमानुसार जो महागाई भत्ता वाढ जी आहे 2% ती या जुलै महिन्यामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भातला निर्णय घेतला जाऊ शकतो। त्यामुळे निश्चितच ऑगस्ट पेड इन सप्टेंबर पगारामध्ये, पेन्शनमध्ये या संदर्भातला निर्णय होणार आहे आणि त्याचा लाभ जो आहे तो ऑगस्ट पगार पेड इन सप्टेंबर पगार पेन्शनसोबत मिळण्याची शक्यता आहे। त्यामुळे निश्चितच ही महत्त्वपूर्ण अशी बातमी होती। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।